तर नमस्कार, ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर शिळ्या भाकरीपासून किंवा शिळ्या चपातीपासून एकदम परफेक्ट नाश्ता कसा करायचा, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. खायला पण खूप छान लागतो आणि शिळं अन्न फेकून देऊ नये म्हणून मी शिळ्या भाकरी आणि शेंगदाणे असेच टाकायचे, म्हणजे खूप छान लागतात. किंवा शेंगदाण्याची चटणी टाकली तरी चालते, पण असे टाकल्यावर खूप छान होतं, म्हणून हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं. इकडं कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक करून घेतलं आणि इकडं मिक्सरला भाकरी मी बारीक करून घेतलं. इथं जिरे मोहरी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून मग सगळं साहित्य भाजून घेणार आहे. कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर ते चांगलं भाजून झालं की मग हळद मीठ टाकणार आहे. हळद मीठ टाकून झालं की चांगलं परतून घेणार, म्हणजे कांदा चांगला भाजला पाहिजे. हे बघा, हळद मीठ टाकून झालं आपलं, चांगलं परतून घेतलं आहे. आता तो बारीक केलेला भुकटा भाकरींचा तो याच्यात टाकायला, आता तो पण चांगला हे करायचा, खायला पण मऊसूत लागतो. आता हे चांगलं हलवून घेणार आहे आणि एक 5 मिनटं वाफ देऊन घेणार आहे. जास्त ठेवायचं नाही, नाही तर करपतो आणि खूप छान लागतो. त्यासाठी मी नाश्त्याला पण इकडे ड्रायफ्रूट्स, मखाना आणि सब्जा भिजवून ठेवला होता. सब्जा हा भिजवून ठेवायचा 5-10 मिनटं किंवा 2-3 तास. मग त्याच्यानंतर ते आपण गरम पाण्यात पण सब्जा घेऊ शकतो, दुधात, किंवा ह्याची स्मूथी बनवून त्याच्यात पण घेऊ शकतो. तर हे खूप पौष्टिक असतं. किंवा तुम्ही काजू बदाम पण तुम्ही त्या नाश्त्यात टाकू शकता, पण मी काही तसं केलेलं नाही आहे. मी याची स्मूथी बनवून ते सब्जा त्याच्यात मिक्स करून चांगली पेणार होते, त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ आपला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सब्जा खूप पौष्टिक आहे आणि खूप फायदेशीर आहे, पचन सगळे होते.